तू व्हिडिओ काढून लोकांमध्ये इज्जत घालवायचं काम करते का? तर असं मला बोललं गेलं होतं. हाय सर्वांना. सध्या YouTubeवरती प्रत्येकाने काही ना काही सीरीज सुरू केलेल्या आहेत. कोणी आपली लव्ह स्टोरी शेअर करतंय, कोणी आपली लग्नाची स्टोरी शेअर करतंय, तर कोणी आपलं डाएट प्लॅन शेअर करतंय. तर मी म्हटले चला आपण सुद्धा तुमच्यासोबत असं काहीतरी शेअर करावं ज्याचा तुम्हाला उपयोग होईल. आणि मला मनापासून अशी इच्छा होती, की बाबा असं काहीतरी शेअर करावं, की ज्याच्यामुळे आणि कोणी आपली YouTube जर्नी सुद्धा शेअर करतंय बरं का. मी म्हटले सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं शेअर करावं. काय करावं? तर आता तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नवरा-बायकोचं नातं जर एकदम घट्ट हवं असेल ना, तर हे नातं घट्ट होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगते, की सासू-सुनेचं नातं. तुम्ही म्हणसाल हेच काय मध्ये आलंय? आपल्या नवरा-बायकोचं जेवढं बॉन्ड आपल्याला घट्ट हवा असेल, घरामध्ये वाद नको असेल किंवा आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल, तर हे नातं घट्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. हां आणि माझा हा प्रवास पण एवढा सोपा नव्हता बरं का. आता प्रत्येकजण म्हणतं, "तुझी सासूबाई चांगली आहे, खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणून तुला शक्य होतंय." जेव्हा एक उदाहरण सांगते तुम्हाला मी TikTok चालू होतं, तेव्हा माझं अकाउंट प्रायव्हेट होतं आणि त्याच्यावरती व्हिडिओ काढून मी जेव्हा व्हिडिओ माझ्या स्टेटसला ठेवली होती आणि कोणत्यातरी थर्ड पर्सननी येऊन सांगितलं होतं, की असे-असे व्हिडिओ तुमची सूनबाई काढते आणि फक्त आपल्या कॉन्टॅक्टमधल्या स्टेटसवाल्या लोकांना दिसत होती आणि त्यांनी येऊन सांगितल्यानंतर सासूबाईंनी मला असं बोललं होतं, की "अशा व्हिडिओ काढून तू लोकांमध्ये आमची इज्जत घालवायची कामं करते का? इथपासूनचा प्रवास ते पल्लवी आज कोणती व्हिडिओ काढायची आपण, आज काय शूट करायचा, इथपर्यंत आलेला आहे. हा प्रवास सोपा नव्हता बरं का. हे जर तुम्हाला सासू-सुनेचा बॉन्ड जास्त मजबूत कसा करायचा किंवा आपल्या नात्यामधून कोणत्या लोकांना कशाप्रकारे आउट करायचं, तर हे सर्व तुम्हाला जर जाणून घ्यायचं असतं. खूप जणींच्या अशा कमेंट असतात मला ताई, की "बाबा तुमच्यामध्ये भांडणं होतात का? तुमच्यामध्ये खरंच प्रेम आहे का? तर आमच्यात भांडणं होतात का?" बरं त्यांचं पहिलं रिएक्शन असं होतं आणि आज मी छाती ठोकून म्हणते, की माझी सपोर्ट सिस्टम सासूबाई आहेत आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा पुढाकार असतो, की "तू कर." पण हे एवढं सोपं नव्हतं बरं का. गेल्या 7 वर्षामध्ये इथपर्यंत येण्यासाठी सुद्धा खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. ह्या नात्याविषयी फारसं बोललं जात नाही आणि बोललं तर निगेटिव्हच बोललं जातं. म्हणून मी तुमच्यासोबत सासू-सुनेचं जे कसा इथपर्यंत प्रवास येऊन थांबलेला आहे, तर तुमच्यासोबत तो सर्व शेअर करणार आहे, की आज कशाप्रकारे मी त्यांचे सपोर्टमुळेच इथपर्यंत सक्सेसफुल होऊ शकलेले आहे. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा आणि आजच्या व्हिडिओमध्ये हेच होतं बरं का, की कशाप्रकारे मला त्यांनी नकार असताना सुद्धा आज माझ्यासाठी त्या सपोर्ट सिस्टम झालेल्या आहेत.